श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांची अमृतवाणी. प्रपंच व परमार्थ विषयावरील प्रश्नोत्तरी. संकलन डॉक्टर मनोहर वैटीकर. परमार्थाविषयी महाराजांना विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांपैकी 3 प्रश्न या भागात आपण घेणार आहोत. प्रश्न क्रमांक 1. परमार्थ घरापासून सुरू करावा असे आपण म्हणता, याचा अर्थ काय? महाराजांचं उत्तर: घरातल्या इतके स्वार्थी संबंध बाहेर नाहीत, म्हणून घरामध्ये निस्वार्थ होणं कठीण असतं. मी कुटुंबाकरता आहे या भावनेने राहावं म्हणजे हितावह होतं. याच्या उलट कुटुंब माझ्याकरता आहे असं म्हटलं तर स्वार्थीपणा उत्पन्न होऊन भांडणं निर्माण होतील. मी कुटुंबाकरता आहे असं म्हणण्यात स्वत्वाचा विसर आहे. ती परमार्थाची सुरुवात आहे. लौकिकामध्ये साधक साधन सांभाळतो, ते फारसं कठीण नाही. 4 लोकांमध्ये मन आवरून वागण्याची सवय सर्वांना असते, पण साधकाचे काम व क्रोध घरामध्ये विशेषतः आपल्या बायकोशी वागताना उफाळून येतात. म्हणून ज्याची बायको ज्याला साधू म्हणते तो खरा साधू असला पाहिजे. प्रश्न क्रमांक 2. चातुर्मासात कोणता नेम करावा? महाराजांचं उत्तर: आपल्याकडे बायका चातुर्मासामध्ये नियम करतात. उदाहरणार्थ, रोज 1 वात लावायची, उजव्या हाताने पाणी प्यायचे वगैरे. वास्तविक हे कसले नेम? तुम्ही 1 वात लावली काय आणि 2 वाती लावल्या काय? शेवटी दिवा लावावा लागतोच. त्यापेक्षा मी कुणाचे अंतःकरण दुखावणार नाही असा नियम करावा. प्रथम चातुर्मासापुरता करावा, मग वर्षभर पाळावा आणि नंतर जन्मभर ठेवावा. प्रश्न क्रमांक 3. महाराज, माझे आईवडील माझ्या मागे लग्नासाठी लागले आहेत, पण लग्न केले तर परमार्थ साधता येणार नाही असे मला वाटते, तर काय करू? महाराजांचं उत्तर: बायको मुलं आली की परमार्थ साधणार नाही असे जे वाटते तेच मुळी चुकीचे आहे. समर्थांनी लग्नच केले नाही. नामदेवांची बायको त्यांच्या परमार्थाला सहाय्यक होती, तर तुकारामांची बायको फार कजाब होती असं म्हणतात. पण यापैकी एकानेही परमार्थ साधला नाही असं म्हणता येईल का? तुम्हाला गंमत म्हणून सांगायचे तर ब्रह्मानंदांनी लग्नच केले नाही. आनंदसागर लग्न करून सुखी झाले. परमार्थ हा बायका मुलांवर अवलंबून नाही. आपण त्यांच्यात आसक्ती ठेवली नाही की झालं. खरं म्हणजे माझ्या परमार्थाच्या आड काही येते ही कल्पनाच परमार्थाच्या आड येते. परमार्थाची उंची इतकी आहे आणि या इतर गोष्टी इतक्या खाली आहेत की त्यांचा संबंधच येत नाही. उर्वरित प्रश्नोत्तरी पुढील भागात. श्रीराम जय राम जय जय राम. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट्सही जरूर करा.